हे परम शांतीच्या श्रोता, हे स्वामी राया, तू सदा सर्व काळ माझ्या हृदयात निवास करतो आहे. तू मला हृदयापासून सतत मार्गदर्शन देतो आहेस. पण हे दत्ता, माझे हे चंचल मन मला तुझ्यापासून दूर नेते. माझे चित्त स्थिर ठेवत नाही. हे गुरुराया, माझ्यावर कृपा कर. मला तुझ्या अनन्य भक्तीची शक्ती दे. या भक्तीच्या शक्तीने मी माझ्या चंचल मनावर ताबा मिळवेन आणि त्याला शांत करेन. त्याला सुद्धा तुझ्या नामाची गोडी लावेन. आणि तू जे जे कर्म संकेत देतो आहेस, तू जे जे हुकूम देतो आहेस त्याचे पालन करेन आणि तुला अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती करेन. हे स्वामी आई, तू माझी माऊली आहेस, गुरु आहेस, पिता आहेस. मला मार्गदर्शन नक्कीच कर आणि मला प्रेरणा दे. अशी स्वामींचरणी आपण प्रार्थना करायला हवी. मित्रांनो, तुमच्या काही प्रार्थना असतील किंवा इच्छा असतील त्या तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा. मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की तुमच्या सर्व इच्छा व मनोकामना ह्या पूर्ण हो. आणि व्हिडिओला एक लाईक करून आमचं मनोबल वाढवा. मित्रांनो, स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्ही मला प्रत्येक परिस्थितीत, चांगल्या आणि वाईट, आणि तुमच्या वाईट परिस्थितीत सर्व काही माझ्या स्वाधीन करता, तेव्हा तुम्ही निश्चित व्हा. कारण तुम्हाला माहीत आहे की मी तुमचे काहीही चुकीचे होऊ देणार नाही. माझ्या मुला आणि बाळा, मी तुला सर्व काही देईन जे तुला आवडते व तुला ते आवश्यक आहे. जेव्हा तुम्हाला पूर्णपणे शरण जाशील तेव्हा माझी नजर पूर्णपणे तुझ्यावर असते. मला नेहमी वाटते की तुझी कृती शुद्ध असावी. तू कधी चुकीचा मार्ग निवडू नकोस आणि तू कधी कोणाचेही वाईट करू नकोस. जेव्हा तू तुझी कृती करतोस, तू स्वतःला सुधारतोस. मला बरं वाटतं आणि मी तुझ्यावर अत्यंत खुश होतो आणि तुझ्यावर माझ्या आशीर्वादांचा वर्षाव नक्कीच होतो. मग मी तुझ्यावर अधिक वर्षाव करू शकतो. जसं तू माझ्या भक्तीत तल्लीन होशील तसतसं माझा आशीर्वाद तुला मिळत जाईल. मला तेव्हाच खूप आनंद होतो जेव्हा तुला सगळीकडे अंधार दिसतो आणि बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही. पण त्यावेळी तुझा माझ्यावरचा विश्वास इतका दृढ असतो. म्हणूनच मलाही तुझे दुःख दूर करावे लागते. बाळा, तुमच्या आयुष्यात प्रसंग येतात, मग मलाही तुमच्याबरोबरच तुझी परीक्षा घ्यावी लागते. कारण जेव्हा तुझा माझ्यावर दृढ विश्वास असतो आणि मला सर्वस्व सोपवतो, तेव्हा मलाही तुझ्यावर विश्वास ठेवावा लागतो आणि तुला कोणत्याही किमतीत तुरुंगातून बाहेर काढावे लागते. म्हणजे तुझे जे कष्ट आहेत, संकटाचे तुरुंग आहेत, त्यातून बाहेर काढावे लागते. हे फक्त तुमच्या प्रेम आणि विश्वासामुळे आहे. तुला माहीत आहे बाळा, तू मला खूप प्रिय आहेस. तुझे माझ्यावरचे प्रेम स्वार्थी आहे ना. तुला कोणता मत्सर आहे ना, तुला कसले शिडकावे माहीत आहे ना. मग कोणाचा फायदा कसा घ्यायचा हे तुला माहीत आहे. पण लोक तुझ्यावर प्रेम करतात. तू फायदा घेत आहेस, पण तू नेहमीच लोकांना द्यायला शिकला आहेस. लोकांना मदत करायला शिकला आहेस. लोक तुझा फायदा घेतात हे माहीत असूनही तू त्यांना मदत करायला कधीच मागे हटला नाहीस. बाळा, मला माहीत आहे की तू मला तुझे सर्वस्व मानतोस. म्हणूनच तू नेहमी ते काम करतोस ज्यासाठी तुला माझ्याकडून प्रेरणा मिळते. बाळा, तू नेहमी माझ्या चिंतेत मग्न असतोस. तुला सर्व विचारांच्या पलीकडे जगायचे आहे आणि तुला आनंदी राहायचे आहे. तू नेहमी माझ्याशिवाय कोणतेही काम करत नाही. म्हणूनच मी तुझ्या प्रत्येक कामावर लक्ष ठेवतो आणि तुला नेहमीच योग्य मार्ग दाखवतो. बाळा, तुझ्या साध्या आणि निस्वार्थी स्वभावामुळे मी तुझ्यावर खूप आनंदी आहे. आणि जसा तू कशाचाही विचार न करता दुसऱ्यांचे भले करतोस, त्याचप्रमाणे तुझ्या स्वतःच्या भल्याबद्दल तुला झोपण्याची गरज नाही आणि मी ते सर्व बघून घेईल. देव तुझ्याशिवाय तुझे चांगलेच करेल. आणि काहीही तू देवाला बोल, देव कधीही तुला सोडून जाणार नाही. कारण तू देवावर पूर्णपणे विश्वास ठेवून आहेस. माझ्या बाळांनो, मी तुमचे भले करीन. आणि चांगली बातमी अशी आहे की तुमची सर्व कामे तुमच्या मार्गी येत आहेत आणि त्याचे काम चालू आहे. स्वर्गाने तुमच्यासाठी भेटवस्तू तयार केली आहे. हे पाहून लवकरच तुम्ही तुमच्या कुटुंबासह एक नवीन सुरुवात कराल. तुमच्या कुटुंबाला ज्या काही चिंता होत्या त्या सर्व समस्या दूर नक्कीच होतील. लवकरच तुम्हाला तुमच्यामध्ये आनंद आणि समृद्धी मिळेल. आयुष्य, जर तुमचा यावर विश्वास असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वर्गाने तुम्हाला नवीन घर दिले आहे. लवकरच एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल जो तुम्हाला हा आनंद देईल. लवकरच तुम्हाला तुमच्या नवीन घराच्या चाव्या नक्कीच मिळतील. तुमचे नवीन घर एका अतिशय सुंदर ठिकाणी स्थित आहे, जिथे पक्ष्यांच्या इच्छेने तुम्हाला दिवस दररोज तयार होतो. मग त्या ठिकाणी गेल्यावरच तुम्हाला शांती वाटू लागेल.
हा तुमच्या आयुष्यातील सर्वात अनोखा आणि अद्भुत चमत्कार असेल. हा चमत्कार तुमच्या आयुष्यात देण्यासाठी तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. वेळ आता सुरुवात होणार आहे. तुम्ही चांगल्या वेळेकडे, उत्तम आरोग्याकडे, चांगल्या मानसिकतेकडे वाटचाल करत आहात. तुम्ही एकत्र आयुष्यात पुढे जात आहात. तुम्ही तुमच्या नवीन जीवनात प्रवेश करणार आहात आणि त्यासाठी तुम्हाला अनेक गोष्टी मागे ठेवाव्या लागतील. विश्व तुमच्या फायद्यासाठी सर्व गोष्टींवर काम सुरू केले आहे आणि तुमचा यावर विश्वास असेल तर मग नक्कीच तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवू शकता आणि स्वामी तुम्हाला जे देतील ते सर्व काही तुमच्यासाठीच असेल. तुमच्यासाठी हा आठवडा खूप चांगला असणार आहे. तुम्हाला अशा काही गोष्टी अनुभवायला मिळतील ज्या तुम्ही आजपर्यंत अनुभवल्या नव्हत्या. आज रात्री तुम्हाला बहुतेक स्वामींचे दर्शन मिळू शकते आणि आज रात्री तुम्ही गाढ झोपेत जाल तेव्हा स्वामी तुमच्याशी स्वप्नांच्या माध्यमातून संपर्क साधतील आणि तुम्हाला भेटायला येतील आणि तुमच्या आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग दाखवतील. तो तुमच्या स्वप्नातून येईल आणि स्वामी तुम्हाला असे काही दाखवणार आहेत ज्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल. मग तुमचा स्वामींवर विश्वास आहे ना? त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी उठल्यावर तुम्हाला तुमची स्वप्ने लक्षात ठेवावी लागतील आणि त्यावर तुम्हाला काम करावे लागेल. जर तुम्हाला तुमच्या जीवनात बदल हवा असेल तर मग सुरुवात करण्यासाठी तुम्हाला नक्कीच त्यावर काम करावे लागेल आणि स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवून त्यांच्या नामस्मरणात जावे लागेल. जीवनातील तुमची परिस्थितीची लढत दुःखी आहात पण तुमच्या परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि तुमच्या आयुष्यात श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या नामाचा जप करत राहा. मी तुमच्या सर्व अडचणी माझ्यासोबत दूर करीन आणि तुमचा आजचा संदेश सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. मी तुमच्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठी आनंद वार्ता घेऊन आलो आहे आणि मी आयुष्यातील सर्व संकटे तुमची संपवणार आहेत. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. मी सदैव तुमच्या मागे आहे. ज्याने माझे नाव घेतले आहे नक्कीच एक बोट आहे आणि त्या बोटेनुसार मी त्याचे बोट धरून मला माझ्याबरोबर त्याला घेऊन जाणार आहे आणि त्याला सगळ्या संकटातून दूर नक्कीच करणार आहे. आणि माझा तुमच्यावर विश्वास आहे आणि तुमचाही माझ्यावर विश्वास आहे. ज्या बाळांनी माझ्यावर विश्वास ठेवला माझा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी राहतो. तू केलेल्या सर्व पूजेचे फळ मी तुला देईन आणि तो चमत्कार पाहून तुझ्या डोळ्यातून आनंद अश्रू येतील आणि तुझे डोळे पाणावतील. तुमच्या जीवनात काहीतरी दान करा. लोक त्यांच्या तिजोरीत चांगले कामे दान करतात मग त्यांच्यासोबत नक्कीच चांगले होते. ही कामे नक्कीच तुमच्या कर्मात जमा होतात. म्हणजे तुम्ही जर अन्नदान दिले तर ते अन्नदान सर्वात मोठे दान मानले जाते. म्हणून तुम्ही दानधर्मसुद्धा नक्कीच केला पाहिजे. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ज्यासाठी तुम्ही इतके दिवस भक्ती करत आहात. ती वेळ आली आहे आणि आज त्याचे फळ तुम्हाला मिळणार आहे. बाळांनो, ज्या दुःखासाठी तुम्ही त्रासलेले आहात विचार करा. होय, ते तुमच्या मनातून काढून टाका आणि पुढे चला. जर तुम्ही त्याच गोष्टीचा विचार करत राहिलात तर तुमच्या शरीरात चिंता निर्माण होईल आणि मग तुम्ही कोणतेही काम करू शकणार नाहीत. मी जेव्हा विश्वाची निर्मिती केली होती तेव्हा सोबत त्यात दुःख, सुख, शांती, अशांतता, कर्म आले आणि वाईट कर्म वगैरेही माझ्यामुळेच निर्माण झाले. पण हे खरे आहे की जर तुम्ही तुमची कर्म नीट केलीत तर ती घडतील आणि तुमच्या आयुष्याला यश आणि नवीन उंचीवर नेईल. पण जर तुम्ही तुमच्या आयुष्यात वाईट कृत्य केली तर तुमच्या आयुष्यात अशांती आणि दुःख दोन्ही येतील. तुम्ही तुमच्या आयुष्यात काय करता यावर तुमचे आयुष्य अवलंबून असते. कोणत्या प्रकारचे काम करावे तुम्ही करता का? मग तुम्ही जे काही काम कराल तेच फळ तुम्हाला मिळेल. माणूस ज्या प्रकारचे काम त्याच्या आयुष्यात करतो देव त्याला त्याच प्रकारचे फळ देतो. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय मिळवायचे आहे हा तुमचा निर्णय आहे आणि तुम्हाला काय गमवायचे आहे. मग माणसाला त्याची किंमत वेळेत समजली तर प्रत्येक गोष्टीची किंमत त्याला असते. जर एखादी व्यक्ती गेली तर त्याला या जगात सर्व काही सहज मिळू शकते. परंतु जर एखाद्या व्यक्तीला वेळेची किंमत समजली नाही तर तो हळूहळू या जगात खूप मागे राहतो आणि काही करू शकत नाही. त्याचे जीवन जर तुम्हाला हे नीट जमत नसेल तर तुम्हाला तुमचे जीवन कसे घडवायचे आहे हे तुमच्या हातात आहे. देव फक्त मार्ग दाखवतो पण तुम्ही स्वतःचा विचार करा की तुम्ही मार्गावर चालत नाही तर काय आहे त्याला मार्ग दाखवण्याचा उपयोग. जर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या इच्छेनुसार चालायचे असेल तर तुम्हाला आपले ध्येय किंवा आम्ही दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण नक्कीच करावे लागेल. जर तुम्हाला स्वतःच्या मार्गावर चालायचे असेल तर मग त्याचा काही फायदा होणार नाही. मग तुम्ही तुमच्याच मार्गावर चला. तर प्रथम स्वतःला सक्षम बनवा की तुम्ही निवडलेला मार्ग तुम्हाला चांगुलपणा, शांती आणि आनंदाकडे घेऊन जाईल. जर तुम्ही त्या मार्गावर चालून हे सर्व साध्य करू शकता
मग तू निवडलेला मार्ग योग्य मार्गाकडे नेईल. बाळा, ज्याने तुझ्यावर अन्याय केला त्याने माझी फसवणूक केली आहे. त्याने अनेक लोकांशी हे केले आहे आणि त्याने अनेक लोकांची फसवणूक दुगा केली आहे. आणि तो विचार करत आहे की तो त्याचे असे वागणे कोणीच पाहत नाही, कारण त्याला मनातून कोणाला आनंदी पाहायचे नाही. आणि मलाही तुझ्याबद्दल खूप तिरस्कार आहे, कारण तू त्याच्या सोबत आहेस. म्हणून तू त्याच्यासोबत राहू नकोस आणि त्याची साथ सोडून दे, कारण तो वाईट मनुष्य आहे. त्याला तुला नेहमी रडताना पाहायचं आहे आणि त्याला तुझा खूप हेवा वाटतो. तुला कधीही पुढे जाताना बघायचं नाही आणि त्यासाठीच त्याने तुझ्याशी हे सगळं केलं आहे. हे देखील जाणून घ्या की आधी त्याने तुझ्यासमोर खूप छान आणि सौम्य व्यक्ती असल्याचे भासवले. जेव्हा तुम्ही त्याच्याशी मैत्री केली तेव्हा तुम्ही त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला. तेव्हा त्याने तुम्हाला फसवले. मला सर्व काही आठवते. मी सर्व काही पाहू शकतो. त्याने फसवले तुझ्यावर. मग तुझ्या पाठीमागे तुला मागे टाकले आणि तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला. म्हणून तू सगळ्यांसोबत आता सावध राहा आणि हे कर माझ्या मुला. असे करून तुला त्याच्याकडून सर्व काही हिसकावून घ्यायचे आहे. तुझी बदनामी त्याची करायची नाहीये, पण आपण आपले चांगले कर्म करायचे आहे. समाजात दाखवून द्यायचे आहे की तू वाईट माणूस नाहीस. तुझ्या कोणतेही गुण, चांगले किंवा वाईट, भरपूर गुण आहेत, पण तू कधीच कुणाला दुःखी केलं नाहीस व कधीच कुणाचं वाईट नक्कीच केलं नाही. त्याला कोणाची इच्छा लागत नाही. मित्रांनो, तुला आनंदी पाहून तू दुःखी आहेस. तू तुझ्या समोर रात्रंदिवस रडतोस. तू मला तुझ्या वेदना लवकर दूर करण्यास सांगतोस. मी माझ्या मुलाला ओळखतो आणि मी तुझी प्रार्थना देखील ऐकतो. मी लवकरच तुला मिळवीन. या संकटातून मी तुला लवकरच बाहेर काढीन. मला माहीत आहे की एकेकाळी तुझा माझ्यावर विश्वास डळमळीत झाला होता. होय, मी तुझ्या समस्यांकडे पाहत आहे आणि असे तुला वाटू लागले होते. कोणतेही पाप विनाकारण तुम्हाला खूप वाईट वाटते. ज्याने तुमचे वाईट केले त्याला सर्व त्रास होत आहे. तो आरामात फिरत आहे. त्याला कोणतीही शिक्षा मिळत नाही. कोणी दुःखी नाही. त्याच्या दुष्काळाबद्दल कोणालाही माहीत नाही. म्हणूनच सर्वजण त्याच्यावर हसतात आणि आपण जे पूर्णपणे निर्दोष आहोत, आपण चुकीचे आहात असे समजतो. मग ज्याने त्याची काही चुकले काही नाही त्याला मी खूप वेदना दिल्या आणि तू कोणाबद्दल नेहमी बरोबर असतोस. जर तू मार्गावर असशील तर मी तुझ्या एकटाच आहे, ज्याला खूप काही पाहायचे आहे. असे जगू नकोस बाळा. काळजी करू नकोस. माझ्या बाळा, तू तयार असल्यास तुझी काळजी संपवण्याची मग मी तयारी करतो, कारण तुझी काळजी हे सर्व दुःखाचं कारण आहे. त्या व्यक्तीचे वाईट दिवसही आता सुरू झाले आहेत, ज्याने तुझा वाईट विचार केला होता. तो हसत हसत खूप जगला आहे. आता त्याने केलेल्या या चुकीच्या कृत्यांमुळे तुम्ही त्याच्यासाठी रडत असाल. त्याचे फळ त्याला नक्कीच मिळेल. आता त्याने विनाशाचे दिवस सुरू झाले आहेत. बाळा, तू माझ्यावर विश्वास ठेव. त्याची मानसिक स्थिती आता हळूहळू ढासळत चालली आहे. तो आपल्या कृत्यांबद्दल रात्रंदिवस अस्वस्थ राहतो. त्याचे परिणाम समोर येत आहेत आणि आता त्याची वाईट कृत्ये त्याला अशा प्रकारे शिक्षा देत आहेत. त्याला अशा प्रकारे वेदना होत आहेत. त्याने इतरांशी खूप चांगले वागले आणि त्यांना खूप वेदना दिल्या. मग ही गोष्ट त्याला आतून खात आहे. तो इतका गर्विष्ठ झाला आहे. त्याच्या आत इतका गर्व आहे की त्याने आज तुझी माफी मागितली नाही. पण माझ्या प्रिय बाळा, तू लक्षात ठेव की त्याला त्याचे कर्माचे फळ नक्कीच मिळेल आणि तुला तुझे चांगले करतो आहेस त्याचे फळ ही नक्कीच मिळेल. एवढे लक्षात ठेव. मग तू तुझे चांगले कर्म नक्कीच करत राहा आणि भरपूर मोठा हो. मोठा दोष म्हणजे तुमच्या आजूबाजूला नेहमी नकारात्मक विचार असलेल्या लोकांमुळे तुम्ही तुमचा चांगला वेळ वाया घालवता आणि त्यांच्या संगतीमुळे तुमच्या मनातही नकारात्मक गोष्टी येऊ लागतात. तुम्ही जर फक्त तुमची विचारसरणी बदलली तर मग तुमची विचारसरणी बदलून तुम्हाला यश मिळू लागेल. बाळा, यशाचा अर्थ म्हणजे तुमच्या मनात चांगले विचार असणे, तुमच्या मनात शांतता असणे आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुमच्या मनात एक योजना असणे. आणि हे सर्व तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमचे मन पूर्णपणे सकारात्मक आहे. जर तुम्हाला त्यात एकही चूक आढळली नाही तर तुम्ही एक विचार घेऊन आला आहात, तर तेच तुमचे सर्व चांगले विचार नष्ट करेल आणि तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकणार नाही. म्हणून मनात कधी वाईट विचार आणू नका. मी स्वामी आहे आणि मी तुमचा स्वामीनाथ आहे. मग देखील माझे एक रूप आहे. माझे अनेक रूपे आहेत. तसंच प्रत्येक माणसाच्या आत एक असतं. स्वरूपाची अनेक रूपं आहेत, पण माझी काही रूपं आहेत जी फक्त नष्ट करतात. त्याचप्रमाणे तुझीही काही रूपं आहेत जी फक्त तुझ्यातली चांगुलपणा नष्ट करतात. बाळा, तुला तुझ्यातून अनुभवावं लागेल. मी तुम्हाला जी ऊर्जा देत आहे, मी तुम्हाला भरपूर काही देत आहे. तुम्ही माझ्याने दाखवलेल्या मार्गाचा अवलंब कराल तर मी ते करेन. मी तुम्हाला वचन देतो की आजपासून तुम्हाला बदल दिसू लागतील आणि हे बदल
इतके मोठे होतील की तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवता येणार नाही. म्हणून बाळा, लक्षात ठेव, तुझ्या प्रभूंवर आणि तुमच्या स्वामींवर नक्कीच विश्वास ठेवून तू पुढे जा. जर तुझ्या माझ्यावर विश्वास असेल तर मग नक्कीच तू या चॅनलला सबस्क्राईब करू शकतो आणि असे स्वामी संदेश ऐकू शकतो. तुझ्या दोघांचे नाते किती खोल खरे आहे हे मला माहीत आहे, पण कधीकधी तुमच्या दोघातही मनात काही शंकास्पद स्पर्श निर्माण होतात. तुमच्या दोघांच्या मनात एक भीती असते की तुम्ही एकत्र राहणार नाही. असे जे दोन व्यक्ती एकत्र मिळतात त्यांच्या मनात नक्कीच भीती असते. मग ते आपण स्वामींकडे नेऊन जाऊ आणि स्वामींना विचारू की तुम्हाला काय वाटते. मग स्वामी म्हणतात, तुम्ही दोघं जण एकत्र असता तर मग तुमच्या मनात ते निर्माण होते. मग तुम्ही तुमचं पण हे खरं आहे की नाही व तुमच्या प्रेम हे खरं आहे की नाही हे तुम्ही तपासून घेतलं पाहिजे. त्यामुळे तुमच्यात भेद निर्माण होतात. म्हणून तुमचे सर्व रोग आणि शाप हवे नाहीसे होतील. माझ्याकडे चमत्कार करण्याची शक्ती आहे आणि मी तुम्हाला दाखवून देईन की काहीही अशक्य नाही. जेव्हा तुम्ही स्वामींचा दैवी अधिकार तुमच्यावर पूर्णपणे स्वीकाराल तेव्हा आशीर्वादांचा वर्षाव तुमच्यावर नक्कीच होईल. तुमची स्वप्ने माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला मार्गदर्शन करेल, तुमच्या जखमा बऱ्या करेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुमची दैवी शक्ती ही कामाला लागलेली आहे आणि तुम्हाला ती कधीच एकटे पडू देणार नाही आणि कधीच दुःखी होऊ देणार नाही. एवढा विश्वास मी तुम्हाला देऊ शकतो. आयुष्यासाठी त्याच्याकडे तुम्ही पूर्ण लक्ष दिले पाहिजे आणि ती दैवी शक्ती आता तुमच्याकडे येत आहे आणि तुम्हाला त्याच्याकडे जे मागायचे ते तुम्ही मागू शकता. अगदी आनंदाने उधळून टाकण्यासाठी आणि तुमचे हसणे फुलवण्यासाठी ती शक्ती आली आहे. आयुष्य कठीण असेल पण मी तुमच्याशी बोलतो. या आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला चमत्कारिक उपचारांचा अनुभव येऊ शकेल. मी तुटून पडेल त्या संकटांवर, जे संकट तुमच्यावर आले असतील, आणि तुमची गरिबी मी पूर्णपणे नष्ट करून टाकेल. गरज आणि रोगांच्या साखळदंडांनी तुला रोखून धरले आहे. तुझे अश्रू आनंदाच्या अश्रूत बदलतील. स्वामी म्हणतात, वर बघ, गोष्ट बदलत आहे. तुझे अश्रू तुला आनंदित करतील. तू अगदी पुरेसा आहेस. तू खूप आनंदी आहेस. आदित्याकडून येणाऱ्या प्रवाहांकडे जाताना स्वामींनी तुझे अश्रू पाहिले आणि तुमची वेदना जाणली. आज तू म्हणतोय, रडू नकोस, डोकं तू टेकून घे आणि माझ्या शरणात ये, माझे नामस्मरण कर. आता एक चमत्कार तुझ्या समोर येतोय. चमत्कार इतका मोठा आहे की तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. पण तुमचा त्यासाठी स्वामींवर विश्वास असायला हवा आणि तुमच्या भल्यासाठी सर्व काही एकत्र काम करत आहेत. आता जाहीर करा की काहीतरी माझ्या बाजूने मोडत आहे आणि आम्हाला माहीत आहे की स्वामींनी एक दिव्य शक्ती आहे. जे त्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी सर्व गोष्टी एकत्र काम करतात आणि ज्यांना त्यांच्या उद्देशानुसार बोलवण्यात आले आहे. मग जर तुम्ही भरपूर विश्वास ठेवत असाल आणि स्वामींवर तुमच्याकडे भरपूर विश्वास असेल तर मग तुम्ही कोणत्याही गोष्टी प्राप्त करू शकता. एवढं मात्र लक्षात घ्या, मी तुमचा चांगला गुरु आहे आणि मी तुम्हाला गुरुप्रमाणे विचार आणि तुमच्या प्रियजनांचे रक्षण करू शकतो. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवताच मी तुम्हाला सुरक्षित ठेवीन आणि तुम्हाला यश मिळवून देईन. जर तुम्हाला माझ्यावर विश्वास असेल ना तर मग तुम्ही काहीही जगात मिळवू शकता आणि काहीही प्राप्त करू शकता. तसेच समृद्धी, उत्तम आरोग्य आणि संपत्तीची दारे उघडण्यासाठी मी येथे आहे. जे तुमच्या प्रियजनांनी वर्षानुवर्षे आशीर्वाद तुम्हाला दिले आहेत, तुमची निष्ठा आणि आज्ञाकारकता तुम्हाला आता कामी येणार आहे. मी सक्रियपणे तुमचे दुःख आनंदात कमी करणार आहे, कारण दुःख तुमचे कमी झाल्यावर तुम्हाला आनंद भरपूर होईल आणि तुम्हाला आनंद झाला तर मला आनंद होईल, कारण माझे सर्व बाळ हे मला प्रिय आहेत. नेहमी लक्षात ठेवा की मी चांगल्या वाईट काळात, सुखादुःखात, आशीर्वादाच्या क्षणात आणि आव्हानांच्या वेळी तुमच्यासोबत आहे. या प्रवासात मी तुमचा सतत साथीदार आहे. माझ्या आयुष्याला आशीर्वाद देण्यासाठी देवाची एकत्र उपासना करा. मला मिळालेल्या संधींबद्दल आणि त्यांचा जास्तीत जास्त फायदा घेण्याच्या शक्तींबद्दल मी कृतज्ञ आहे. आजकाल माणूस स्वतःच्या स्वार्थात हरवून बसला आहे आणि त्याला चांगले वाईट काहीच दिसत नाही आणि जोपर्यंत माणूस आपला स्वार्थ सोडत नाही तोपर्यंत त्याला शांती मिळत नाही आणि समृद्धी मिळवता येत नाही. स्वार्थ माणसाला आतून पोकळ बनवतो आणि त्याचे सर्व सुख खाऊन टाकतो. मग बाळांनो, तुमच्या प्रार्थनेवर तुम्ही नक्कीच विश्वास ठेवा, कारण तुमची प्रार्थना ही भरपूर चांगली आहे आणि ती प्रार्थना अजून वाढवा, कारण देवाने तुमच्यासाठी जे काही लिहिले आहे ते नक्कीच तुमच्यापर्यंत येईल. जेव्हा जेव्हा तुम्ही शत्रूंना भीतीने त्रस्त व्हाल अशा वेळी तुमच्या मनापासून माझी आठवण करा. मी तुमचे काम प्रत्यक्ष रूपात करीन आणि कुठल्या ना कुठल्या रूपात तिथे मी येईन. मी शत्रूंचा नाश करायला नक्कीच येईन आणि त्या सर्व संकटापासून तुम्हाला दूर नेईन. तुमच्या रक्षणासाठी
मी सदैव किनाऱ्यावर असेन, म्हणून जेव्हा तुम्हाला माझी गरज असेल तेव्हा मी जवळच सापडेन. तुला माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवावा लागेल. तुला कोणी काहीही करणार नाही. हा पैसा आणि माया तुझे काही बिघडू शकत नाही. सर्व काही इथेच राहील. तुझ्याबरोबर गेलात तर ते तुझेच होईल. कर्म म्हणून तुमच्या आयुष्यात चांगले कर्म करा आणि चांगले शब्द बोला. लोकांना मदत करा, त्यांच्यावर प्रेम करा. आत्मविश्वासाने पुढे जा आणि यश नक्कीच मिळवा. तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला एक दिवशी नक्कीच मिळणार आहे. आणि तुम्ही अनेक वर्ष आयुष्यात संयम राखला आहे, यामुळे तुझ्यावर मी खूप आनंदी आहे. आता तुला तुझ्या कर्माचे फळ मिळणार आहे. आपण आयुष्यात कधीही भूतकाळाचा विचार करू नये आणि आपल्या भविष्याची चिंता करू नये. आपण फक्त आज जे आहे त्यात आनंदी असले पाहिजे. असे नक्कीच नाही की तुम्ही एखाद्याला दुखावण्यासाठी शस्त्र वापरता. जर तुम्ही एखाद्याला दुखावण्यासाठी तुमचा आवाज वापरत असाल तर मग तुम्ही शस्त्र वापरत असता, एवढं मात्र खरं आहे. म्हणून जर तुम्ही दिले तर ते शस्त्रांपेक्षा कमी नाही. आणि माझ्या भक्तीवर लक्ष केंद्रित करा. जीवनातील सर्व कामे मनापासून करा, आनंदाने करा. सत्याच्या मार्गावर चालवा, लोकांना मदत करा. तुमचा आनंद पहा, इतरांचे आनंद नक्कीच पहा आणि इतरांच्या दुःखात नक्कीच सामील व्हा. एवढे मात्र करा. आपल्या आईवडिलांचे सुख व आपल्या आईवडिलांचा आदर करा. त्यांचा आदर करा व त्यांना सर्व सुखे प्राप्त करून द्या आणि तुम्हाला ते माझ्याशी नक्कीच जोडून ठेवतील अशी मी आशा बाळगतो. मित्रांनो, जर तुम्हाला हा स्वामी संदेश एवढा आवडला असेल आणि आतुरतेने तुम्ही ऐकत असाल तर मग तुम्ही एक लाईक जरूर करा आणि आम्हाला सपोर्ट करा. आणि असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही जे काही कराल ते आमच्या चांगल्यासाठी कराल असं टाईप करा. मित्रांनो, व व्हिडिओ आवडला असेल तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. चला तर मग तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.